एकदा एक मित्रमैत्रीण छोटे छोटे खेळत असतात. मित्राकडे छान छान कलरफुल पेबल्स असतात आणि त्या मैत्रिणीकडे चॉकलेट्स असतात. दोघं खेळता खेळता एकमेकांना म्हणतात की तू जर तुझे सगळे पेबल्स मला दिले तर मी माझे चॉकलेट्स तुला देईन. झालं, डील होते. आणि ती जी मुलगी असते ती मुलगी आपले स्वतःचे सगळे चॉकलेट्स त्या मुलाला देऊन टाकते. आणि मित्र जो असतो छोटासा, तो काय करतो की त्याच्याकडे खूप छान सुंदर सगळ्यात मोठा एक जो पेबल असतो जो त्याला खूप आवडत असतो तो त्यानं तो लपवून ठेवतो आणि बाकी सगळे पेबल्स तिला देऊन टाकतो. त्यांचं खेळून होतं, ते आपापल्या घरी जातात. गेल्यानंतर त्या दिवशी रात्री ती मुलगी शांत गाढ झोपी जाते, आनंदी असते, कारण तिला जे हवे होते ते सगळे पेबल्स तिला मिळाले होते. आणि तो जो मुलगा होता तो मुलगा त्याला झोप येईना. एक तर त्याला गिल्टी वाटत होतं, त्याला अपराधीपणाची भावना होती की मी सगळे पेबल्स तिला दिले नाहीत. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या मनात ही शंका होती की काय, जसं मी एखादा पेबल माझा लपवून ठेवला, काय तिनेही एखादं चॉकलेट लपवून ठेवलं असेल का, जे सगळ्यात चांगलं असेल. नात्यामध्ये 100% द्या, कारण जर तुम्ही तुमच्या नात्याला 100% दिलं नाही तर तुमच्या मनामध्ये ही धाकधूक, ही चिंता, ही असुरक्षितता कायम राहील की पुढचाही माणूस माझ्यासारखाच वागला की काय. कारण तुम्ही तेच बघता जे तुम्ही आहात. जर मनःशांती हवी असेल, जर खरंच सुख समाधान हवं असेल तर आपल्या नात्यांमध्ये 100% द्या.